नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. शेतकरी, महिला, नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महावितरणाच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी लंके यांनी ग्रामीण भागातील वाकलेले वीज खांब, कोसळलेली वीज यंत्रणा, डीपी बदलण्यासाठी होणारा विलंब आणि शहरातील वाढत्या वीज तक्रारींवर प्रशासनाला धारेवर धरलं. स्टेशन रोडवरील चिमुकलीच्या मृत्यूची घटना आणि श्रीगोंदा तालुक्यात विजेचा धक्का लागून 2 शेतकऱ्यांचा झालेला मृत्यू अशा 3 मृत्यूंचा उल्लेख करत या घटनांना महावितरणाच्या निष्काळजीपणात जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच वीज व्यवस्था सुधारण्याऐवजी नागरिकांवर स्मार्ट मीटरची सक्ती केली जात असून त्यामुळे वीज बिले वाढत असल्याचा आरोप करत ही सक्ती तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. लाईटीचा इतका खेळ खंडोबा झालेला आहे. आज तुम्ही जर गावोगावात ग्रामीण भागामध्ये फिरले तर तुम्हाला पोल वाकलेले दिसणार. डीपी जळाल्या तर 15-15 दिवस डीपी मिळत नाही. त्याचबरोबरीने शहरी भागात सुद्धा तुम्ही ट्रान्सफॉर्मरची अवस्था जर बघितली तर त्याला व्यवस्थित फिजा सुद्धा नाही. काल परवा आमची एक प्रीती गांगुर्डे नावाची लहान मुलगी, 3 वर्षाची मुलगी दुकानात चालली आणि सहज एका डबक्याच्या बाजूने डबक असल्यामुळे बाजूने चालली तर एका लाईटच्या पोलला तिचा हाताचा स्पर्श झाला, तिचा मृत्यू झाला. आमच्या एक 8 दिवसापूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी या ठिकाणी एक गणेश मल्लाव आणि आमचा दुसरा सूरज चव्हाण हे 2 युवक शेतकरी लाईटला चिकटून त्यांचं मयत झाली. म्हणजे हे सगळं महत्वाचं म्हणजे MSCBचं दुर्लक्ष आहे. आज स्मार्ट मीटरच्या बाबत सुद्धा बळजबरी केली जाते. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर मला काल परवा पोलीस तरी सांगितलं आर्थिंग जर दिली नाही तर डबल बिल येतं. म्हणजे हे मनमानी चालू आहे, ही दडपशाही चालू आहे. डीपी जवळ ती 15 दिवस डीपी मिळत नाही. आज MSCBच्या इतक्या तारा तुटलेल्या, इतके पोल वाकलेले, त्याकडे कोणाचं लक्ष जात नाही. या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आज आम्ही आंदोलन करत आहे. स्मार्ट मीटर ते 100% बंद झालं पाहिजे. मी तर आज आवाहन करणार आहे, कुणी स्मार्ट मीटर बसवायला आले तर कोणालाच बसवून देऊ नका. आम्हाला फोन करा, आम्ही काय करायचं ते करू. स्मार्ट मीटर बसवून द्यायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचे ह्या लाईटच्या जी दुरावस्था आहे, काही 2-2 वर्ष झाली पोल उभे केले, तारा वाढलेल्या नाही. काही ठिकाणी डीपीला मी कर्जत तालुक्यामध्ये गेलतो, डीपीला म्हणजे फिरत नाही, इतकी दुरावस्था. जर तिथं माझा शेतकरी रात्री अपरात्री गेला तर त्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं. या सगळ्या परिस्थितीच्या विरोधात आम्ही आज आंदोलन करत आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.